नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। स्वच्छता दूत संदेश नारंगीकर यांच्या हस्ते चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण। भारतात 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीने साजरा करण्यात आला। उरण तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, प्रकल्प आणि शासकीय कार्यालयीन स्तरावर या दिनानिमित्त ध्वजारोहण, भाषणे व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। चिरनेर गावातील स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे संदेश नारंगीकर यांच्या हस्ते चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले। यावर्षी भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उरण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उरण तहसील कार्यालय, उरण, नावाशेवा आणि मोरा, सागरी पोलीस ठाणे, उरण नगर परिषद, उरण पंचायत समिती कार्यालय, उरण न्यायालय, शाळा, कॉलेज, JNPA बंदर, ONGC, भारत गॅस महावितरण कंपनी तसेच विविध ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालय येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील घंटागाडीचे चालक तथा गावातील स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे संदेश नारंगीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, नगराध्यक्षा सौ भावनाताई घाणेकर, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे तसेच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेविका, विविध खात्यांचे अधिकारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली। यावेळी सर्व ठिकाणी उत्साहाचे, नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।